दिशा या विषयावर मी आज बोलणार आहे. जीवन जगत असताना आपल्या जीवनाला एक निश्चित अशा दिशेने घेऊन जाण्यासाठी आपल्याला डिसिप्लिनमध्ये राहणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळेस असं होतं, की आपलं ध्येय सेट नसल्यामुळे आपण दिशाहीन प्रवास करतो आणि आयुष्यातील महत्त्वपूर्ण वेळ असा विनाकारणच्या अनावश्यक अशा गोष्टींमध्ये आपण व्यतीत करतो आणि त्यानंतर आपल्याला होतो रिग्रेट, पश्चात्ताप. हा पश्चात्ताप जर आपल्याला टाळायचा असेल, तर आपल्या जीवनामध्ये निश्चित असं एक गोल आपण फिक्स करणं गरजेचं आहे आणि त्या गोलच्या दिशेने, त्या ध्येयाच्या दिशेने सुसाट धावत सुटणं गरजेचं असतं. मात्र हा प्रवास करत असताना मध्ये जे काही आनंदाचे क्षण आहेत, तेही आपण वेचायला हवेत. बऱ्याच वेळेस असं होतं, की उद्याच्या आनंदासाठी आजचा आनंद आपण कधी-कधी गमावून बसतो. असं होता कामा नये. आणि अनेकांना आपल्या जीवनाचं इम्पॉर्टन्स, महत्त्व खूप उशिरा कळतं आणि जेव्हा कळतं त्यावेळेस वेळ कमी राहिलेला असतो. आपल्या जीवनाचा संपूर्ण जो खेळ आहे, तो वेळेवर डिपेंड आहे आणि म्हणून टाईम इज लाईफ. वेळ हे जीवन आहे. या वेळेचा आपण सदुपयोग करणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक वर्षाला नवीन असं आपण काय शिकतो आहोत, काय करतो आहोत, आपली ॲक्शन काय आहे, त्यानुसार आपल्याला रिॲक्शन मिळणार आहेत. आणि म्हणून सातत्याने आपण पॉझिटिव्ह ॲक्शन करत राहणं गरजेचं असतं. तेव्हाच आपल्याला सकारात्मक रिझल्ट उशिरा का होईना पण मिळतातच. उच्च शिक्षण, उच्च ॲक्शन कधीच वाया जात नाही. कधी ना कधी ती फलीभूत होते आणि त्यानंतर सगळे आश्चर्यामध्ये पडतात. या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेस तुमच्यावर नकारात्मक टीका होतात, बऱ्याच वेळेस तुम्हाला हताश करणारे प्रसंग येतात. अशा प्रसंगामध्ये न थांबता सातत्याने, कासवाच्या गतीने, चिकाटीने आपण जर पुढे-पुढे जात राहिलो तर निश्चितपणे या जीवनाला आपण सफल करू शकू. या अनुषंगाने प्रयत्न होणं गरजेचं आहे प्रत्येकाकडून. थँक यू.